मुंबई चेंबूर घाटला में चुनावी प्रचार जोरों से है। तुकाराम काते की बहू तन्वी काते इस वक्त चुनाव प्रचार में, उनसे चर्चा करेंगे। और आप ये पीछे की तस्वीर दे सकते हैं कि बड़ी संख्या में महिला और पुरुष चुनाव प्रचार में जुटे हुए हैं और आज से चुनाव प्रचार सुरू हो चुका है। तन्वी जानेंगे, ताई काय सांगणार आहे, तुम्ही लोकांना भेटताय, तुम्ही प्रचार करताय, काय सांगणार? मी आज प्रचाराला पहिला दिवस आहे। मी सुरुवात करते आहे। आपले शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि बाबांच्या आशीर्वादाने मी आज सुरुवात केली आहे। दिसणारी ही सगळी जनता माझ्या पाठीशी आहे आणि मला खूप विश्वास आहे की मी येणारे हे जे आता महानगरपालिकेचे जे नगरसेवकचे जे पद आहे ते मी 16 तारखेला निश्चित एक भगवा झेंडा फडकवणार आहे शिवसेनेवर, असं मला वाटतं। घाटलाचा भरपूर विषय आहेत, तुमचे काय विचार आहे? विषय तर भरपूर आहेत। आज 15 वर्षानंतर आम्ही इकडे आलो आहे। 15 वर्षानंतर मध्ये आमचा जो गॅप झाला आहे, तरी पण आमचं हे जे विश्वास आहे, तुम्ही जे जनसमुदाय बघताय, तो एक आपल्यावरचा प्रेम आहे। आणि जे बाबांचे MLAचे जे आपण हे केलं, इलेक्शन लढलो, त्याच्यात ते आम्हाला जरी 10 वर्षाची किंवा 15 वर्षाची जी नाराजी होती ती आपली सगळी दूर करून आपण पुढच्या प्रवासाला म्हणजे पुढच्या सुरुवातीला प्रवास चालू केला आहे। आणि आता हे महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे ते प्रेम तुम्हाला हे सगळं दिसतंय, जे आहेत मधल्या ज्या काय त्रुटी वगैरे त्या आपण बसून सगळे म्हणजे बाबा क्लिअर करतीलच। एक प्रश्न असा आहे की समोरचे कॅन्डिडेट कोण आहे तुम्हाला माहिती आहे, किती चॅलेंज तुम्हाला वाटतं? चॅलेंज तर आहेच बोलता म्हणजे एक ते स्थानिक नगरसेवक होते इकडचे, आणि आता चॅलेंज द्यायला मला म्हणजे बाबांचा आशीर्वादांनी द्यायला आम्हाला खूप आवडलं आहे। एक समोरचं व्यक्तीचा विचार न करता आम्ही आमच्या स्वतःच्या विश्वासावर उतरलो आहे आणि आम्हाला स्वतःचं काम करून त्याच्यात उतरायचं आहे आणि भगवा झेंडा फडकवायचा आहे। जी काय सांगणार आहे, प्रचारामध्ये तुम्ही पण सामील आहेत आणि मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्त्यांच्या मौजूदगी आहे, काय सांगणार? या खारदेवनगर घाटल्यातील मराठी माणसांनी ठरवलं आहे की मुंबईचा महापौर हा महायुतीचा आणि मराठीच करायचा आहे, इतर कोणत्या याचा महापौर बसवायचा नाही, हे मुंबई घाटल्यातील मराठी माणसाने आता ठरवलेलं आहे। आणि मराठी माणसांचं जे स्वप्न आहे या खारदेवनगर घाटलामधील जे SRAचं स्वप्न आहे ते माननीय मुख्य नेते शिवसेनेचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पूर्ण करतील, हे इथल्या मराठी माणसांना विश्वास आहे। म्हणून ह्या विश्वासाने एवढी पब्लिक आज तन्वी तुषार काते यांच्या प्रचारात उतरली आहे आणि तन्वी तुषार काते यांचा 16 तारखेला विजय हा निश्चितच आहे। एक प्रश्न असा आहे की काही BJPचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते विरोध करतायत, काय? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर काल माननीय आमदार तुकाराम काते साहेब यांची भारतीय जनता पार्टी कार्यालयात मीटिंग झाली। जे काही गैरसमज होते ते दूर झालेत आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्यापासून पूर्णपणे, आज डोमला मेळावा असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते गेलेले आहेत, परंतु उद्या आज जे कार्यकर्ते आहेत दुपटीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते आणि रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आपल्याला प्रचारात दिसतील। एक प्रश्न असा आहे की घाटलाचे विकास, प्रत्येक लोक वाट पाहत आहेत की घाटलाचे विकास कधी होणार, तुम्ही काय सांगताय? घाटल्याचा विकास गेल्या 10 वर्षांमध्ये घाटल्यामध्ये SRAचं काम सुरू व्हायला पाहिजे, परंतु माननीय आमदार तुकाराम काते साहेबांना जे 1 वर्षापूर्वी ज्या विश्वासाने लोकांनी निवडून दिले, तो विश्वासाला तडा न जाता गेल्या वर्षभरात काते साहेबांनी विधानसभेत आवाज उठवून इतर ठिकाणी दबाव आणून विकासकांवर दबाव आणून SRAचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचं त्यांनी पूर्णपणे शपथ घेतलेली आहे आणि ते पूर्णपणे त्यांच्या आमदारकी या कार्यकर्तेमध्ये ते पूर्ण करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास इथल्या घाटल्यातील रहिवाशांना आहे। काही लोक गैरसमज पसरवत आहेत, त्यांना माहिती आहे SRAचा मुद्दा जर काते साहेबांनी यशस्वी केला तर ह्या घाटल्यामध्ये मराठी माणूस त्यांना विचारणार नाही, म्हणून चुकीचा नेरेटिव्ह पसरवायचं या ठिकाणी काम चालू आहे। त्याचबरोबर ही परिवारशाही आहे, घराणेशाही आहे, हा पण आरोप केला जातो आहे, परंतु तुमचा उमेदवार कुठचा आहे? तुमचाही उमेदवार तुमच्या घरातलाच आहे ना। मग सक्षम उमेदवार इथल्या कार्यकर्त्यांनी निवडून नेमलेला हा उमेदवार आहे, कार्यकर्त्यांच्या मनामुळे हा उमेदवार उभा राहिलेला आहे, कारण त्यांच्यासमोर विरोधकांच्या समोर सक्षम उमेदवार पाहिजे, म्हणून तन्वी तुषार काते यांना कार्यकर्त्यांनी निवडलेलं आहे, जनतेने निवडलेलं आहे। आप देख सकते हैं कि ये घाटला की तस्वीर है और शिवसेना, भाजपा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की उम्मीदवार तन्वी जी हैं और जो यहाँ पर चुनाव प्रचार में हैं, और ये पीछे की जनसैलाब आप देख रहे हैं। और नागेश टावटे जी ने भी कहा कि घाटला का विकास होगा, घाटला का जो SRA का प्रोजेक्ट है उसके लिए काम करें, ताई काय सांगणार आहे? मी एवढंच सांगेन की मी मतदार आहे। आज 10 वर्ष काते साहेबांना तिकडे अणुशक्ती नगरमध्ये टाकलं, त्यामुळे त्यांना काही काम करता आलं नाही। ह्याच्या अगोदर त्याने खूप कामं केली, पण त्या कारणामुळे कामं करता आली नाही। आत्ता ते इकडे आलेत, आत्ता जिकडे जाल तिकडे ते कामं बघतात। आणि असं तन्वी काते, तिची पण कामं खूप आहेत। ज्या वेळेला
लॉकडाऊन आलं त्यामध्ये त्या संदर्भात आम्हाला कोणीसुद्धा मदत केली नाही. अणुशक्ती नगरला राहूनसुद्धा माझ्या संभाजीनगरच्या महिला मी स्वतः त्यांच्या सुनेच्या वार्डमध्ये घेऊन गेली. त्यांनी आम्हाला मदत केली. पण ह्या संभाजीनगरमध्ये आमदार नगरसेवक असून त्यांनी आम्हाला कोणीही मदत केलेली नाही. मी स्वतः महिला घेऊन गेली नगरसेवकच्या घरी, पण त्याने स्वतः दरवाजासुद्धा उघडला नाही. खिडकी उघडून बघितली आणि बंद केली. मग मी त्यांना एकच उत्तर दिलं की ज्या वेळेला तुम्ही आमच्या घरी आमच्या गल्लीमध्ये किंवा आमच्या एरियामध्ये मतदान मागायला याल त्यावेळेला मी तुम्हाला ते उत्तर देईल. आशा मराठे BJPची तिने आम्हाला माझ्या संभाजीनगरच्या महिलांना 7 वेळा तिने अन्नधान्याचं वाटप केलं आणि हे तुकाराम कातेसुद्धा असून तिकडे त्यांनीसुद्धा आम्हाला दिले. मग आम्हाला आणि एवढं आम्हाला घाटल्यामध्ये पाणी नव्हतं, त्याने एवढा पाण्याचा विकास केला. आज आम्ही रात्री 2-2 वाजता पाणी आणायला कुठे कुठे जायचो, लहान लहान मुलं घरी झोपवून. आणि आत्ता पाण्याचा लोकांना त्यांनी घरपोच पाणी केलं आहे, तरीसुद्धा लोकांना त्याच्या पाण्याची जाणीव नाही आहे. काते साहेब आमदार आहेत आमच्या विभागातले. आता त्यांनी जे कार्य हाती घेतले, सुनबाईला त्यांच्या लेखीप्रमाणे समजून निवडणुकीच्या रिंगणात उभारायला त्यांनी मदत केले, तर सगळ्या जनतेचा विश्वास धरून तिला निवडून द्यायचं हे काम आमच्या जनतेचं आहे. आणि धनुष्यबाणाशिवाय कोण नाही. आणि मुख्यमंत्री आम्हाला एकनाथ शिंदे साहेबच पाहिजे. सर्वांना जय महाराष्ट्र. मी एक घाटल्यातली रहिवाशी आहे, म्हणजे माझा जन्मच घाटल्यात झालेला आहे. त्यामुळे हा घाटल्यातला जो तुकाराम काते साहेबांचा प्रवास आहे तो लहानपणापासून मी पाहत आलेली आहे. याच्या अगोदर तुकाराम साहेबांना बाहेर कसं टाकलं गेलं, त्यांची 10 वर्ष इथे सत्ता कशी नव्हती. आणि जे तुम्ही असं सर्वजणच म्हणतात की स्थानिक नगरसेवक आहेत, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे 100% स्थानिक नगरसेवक कधी नगरात फिरलाच नाही. आणि जे स्थानिक नगरसेवकांना जो काही कॉर्पोरेटचा फंड येतो ना, ते त्यांचे हाताखाली जे काही 4-5 माणसं आहेत, खरं तुम्ही त्यांची घरं बघाल ना ते डेव्हलप झाले आहेत. एकही नागरिक घाटल्यातला डेव्हलप झाला नाही. आणि घाटलेकर म्हणून सगळ्यांच्या मनात एक राग आहे स्थानिक नगरसेवकांबद्दल की हा नगरसेवक जर आमच्याकडे तुम्ही नगरात बघत येत, नगरातल्या माणसांना बघायला येत नाही किंवा एखादी त्यांची समस्या सोडून देत नाही, तर हा नगरसेवक कोणालाही नको आहे. आणि तुम्ही आता तन्वी तुषार काते यांच्याबद्दल म्हणजे असं निगेटिव्हिटी ऐकत असाल की हे घराणेशाही आहे, पण ही घराणेशाही नाही आहे. जे तुकाराम कातेंनी काम केलेलं आहे, घाटल्याला पाण्याचं सर्वात मोठं पाण्याचं वरदान आहे ते तुकाराम कातेंमुळे मिळालेलं आहे. आणि आम्ही आज स्थानिक नगरसेवक, आज तुम्ही SRAचा एक विषय घेते तुमच्यासमोर, केळकरवाडी रहिवासी सेवा संघ हा SRAचा विषय होता. यामध्ये स्थानिक नगरसेवक हे सल्लागार म्हणून होते. मग तुम्ही त्यातनं सल्लागारमधून बाहेर का पडलात? आज आम्ही 10-11 वर्ष बाहेर का आहोत? आज हा प्रश्न स्थानिक नगरसेवकाला विचारला गेला पाहिजे. पण स्थानिक नगरसेवक याचं उत्तर द्यायला कधी कबूल होत नाही. आणि प्रत्येक घाटलेकराचा जो राग आहे तो यंदाच्या 15 तारखेला मतदानात आपल्याला दिसेल. आणि यंदा ही धनुष्यबाण ही निशाणी ही इथे विजयी होणार आहे. तुम्हाला असं वाटतं की तन्वी निवडून आल्यानंतर हे सगळे काम होणार आहे? हो, सगळी कामं होणार आहेत. कारण की आम्ही म्हणजे तुकाराम काते भाईंकडे जर आम्ही कधी गेलोय तर कधी आम्ही परत खाली हाताने आलेलो नाही. आमचं कुठलंही काम हे लादीकरणाचं काम आहे ना, तुम्ही 15 वर्षानंतर आज पुन्हा लादीकरणाची कामं केलेली आहेत. मग तुम्ही असं विचार करा ना की तुमचा कॉर्पोरेटचा फंड जो 10 वर्ष नगरसेवक होता त्यांनी तो वापरला कुठे? तो पैसा त्यांनी वापरला कुठे? त्यांच्या हाताखालची माणसं ती मोठी झालेत. हा SRAचं काम आहे. जे मोठे SRAचे इथे प्रकल्प चालू आहेत त्याच्यामध्ये स्थानिक नगरसेवक इन्व्हॉल्व असतात, हे सगळ्यांना माहिती आहे. स्थानिक नगरसेवकाचा हा म्हणजे मोठा त्या खारीचा वाटा असतो. मग स्थानिक नगरसेवक म्हणून तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की त्या केळकरवाडी रहिवासी सेवा संघातील लोकांना विचारावं, त्यांची विचारपूस करावी? 10 वर्ष, आज 11 वर्ष आम्ही बाहेर आहोत. निम्म्यापेक्षा आमची आज माणसं स्वर्गवासी झालेली आहेत. मग ही कळकत त्या नगरसेवकाला दिसली नाही का? तुम्ही हाताची 4 माणसं घेऊन त्यांना मोठं करणार, त्यांची घरं मोठी करणार. म्हणजे हा कुठेतरी बोलतो एक घाटलेकरांवर केलेला अन्याय आहे. आणि यासाठी या वाचा फोडण्यासाठी प्रत्येक घाटलेकर आज घरातून बाहेर पडलेला आहे. आणि फक्त आमची निशाणी आहे धनुष्यबाण. बस आम्हाला एवढं सांगायचं आहे की सर्वांची एक तळमळ आहे की एक घाटल्यातनं एक चांगलं नेतृत्व आणि युवा नेतृत्व तुम्हाला लाभलेलं आहे. तर प्रत्येकाला माझी एक विनंती आहे की तुम्ही यंदा जे नगरसेवक तुमच्या नगरात फिरलेले नाहीत, 15 वर्ष ज्यांनी तुमचं तोंड पाहिलेलं नाही, त्यांना तुम्ही घरी बसवायचं आहे. आणि खरंच 16 तारखेला तुम्हाला आमचा हा गुलाल उधळलेला दिसेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. तन्वी काते के लिए इस तरह की भीड़ देख रहे हैं महिलाओं की और नारे लगा रहे हैं तन्वी काते को जिताने के लिए, घर घर जाके प्रचार कर रहे हैं, रैली कर रहे हैं. अब देखना ये है कि 15 तारीख को पब्लिक किसे अपना कीमती वोट देती है और 16 तारीख को कौन विजयी होता है. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई, चेंबूर.
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।